बघा इथं इक्वेशन हे फर्स्ट चौथं गणित बघूया. इथं इक्वेशन फर्स्ट 5m मायनस 3n इज इक्वल टू 19 हे इक्वेशन फर्स्ट आणि m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7 हे इक्वेशन सेकंड. हे इक्वेशन सेकंड आलं. बघा आता काय करायचं, m चे व्हेरिएबल्स इक्वल करूया का n चे व्हेरिएबल्स इक्वल करायचं, दोन्ही पैकी कोणतंही केलं तर चालतंय. m चे व्हेरिएबल इक्वल करण्यासाठी याला 5m नी पूर्ण इक्वेशनला काय करायचं, 5m नी गुणलं पाहिजे. मग कसं लिहायचं बघा, मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 5 बोथ साइडला मल्टिप्लाय करायचं 5 नी. देअरफॉर इथं कसं होईल, 5 इंटू m 5m, 5 इंटू 6 30n, 5 इंटू 7 मायनस 35 इक्वेशन थर्ड. आता हे इक्वेशन फर्स्ट and equation third 5m are equal sign, therefore subtract each other. मग subtract काय लिहायचं, सबट्रॅक्ट इक्वेशन पुढं मागं घेतलं तरी चालतंय, हे मोठं आहे वरती घेतलं तर चालतंय. सबट्रॅक्ट फर्स्ट अँड थर्ड असंच करायचं. फक्त हे वरती घेऊया, 5m मायनस 13n इज इक्वल टू मायनस 35, 5m मायनस 3n इज इक्वल टू 19. आता सबट्रॅक्ट टू इच अदर, देअरफॉर साइन्स आर चेंज्ड, मायनस प्लस मायनस. बघा आपलं काहीतरी चुकते ना, बरोबर आहे. मायनस फाइव एम रिमूव टू इच अदर, सबट्रॅक्ट टू इच अदर, व्हॅल्यू मायनस 30 आणि प्लस 3 रिमूव टू इच अदर, 13 मायनस 3 27, साइन मायनस मायनस हे इक्वल साइन्स, देअरफॉर एडिंग टू इच अदर, 9 plus 5 14, 3 plus 1 4 plus 5, both sides are equal signs, therefore 27n is equal to 54. Therefore n is equal to 54 upon 27. 27 to the 54. 27 to the 7 to the 14, 1 2 to the 4 plus 1 5. Therefore n is equal to 2. Put the value in equation. N is equal to first, n is equal to 2. Put the value equation first, 5m minus 3n is equal to 19, 5m minus 3 into 2 90, 5m 3 to the minus 6 is equal to 19, 5m is equal to 19 minus 6, right hand side plus 6, 5m is equal to 25, 90 plus 6, 50, 25. Therefore m is equal to 25 upon 5, m is equal to 5. Therefore answer write down
x m and n is equal to m value is 5 and n value is 2. जर का तुम्हाला पडताळून पाहायचं आहे आपण काढलेली उत्तर बरोबर आहेत का, शेजाऱ्यांना विचारण्यापेक्षा तुम्हाला एक इथे हिंट देते बघा, आपण ही काढलेली उत्तर बरोबर आहेत का. काय करूया, हे इक्वेशन घेऊया, हे फर्स्ट इक्वेशन घेऊया आणि याची LHS घेऊया. याची LHS घेतली की 19 आलं तर काढलेली आन्सर आपली बरोबर आहे, नाहीतर नाही. इथे घेऊया 5m - 3n. 5 इंटू m ची व्हॅल्यू आपण किती काढली, 5 -3 इंटू n ची व्हॅल्यू किती काढली, 2. 5 इंटू 5 25 -9 किती आले, सॉरी 6. 25 6 19 आले ना बरोबर, हे 90 आले ना, मग काढलेली व्हॅल्यू आपल्या बरोबर आहे. कळालं ना. थँक्यू बाळांनो. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.